शिवसेना माहीमचे आमदार महेश सावंत आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे। पुढच्या वर्षी शताब्दी वर्ष जे ते सुरू होणार आहे, कशा प्रकारे शुभेच्छा द्याल, काय सांगता? आजचा दिवस आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्ही आज म्हणजे गिरण गावातली मुलं, आमचे बॅकग्राऊंड काय नसताना एक मिल कामगारांचा मुलगा म्हणून आयुष्यभर आम्ही केलं। त्यानंतर संघटनेत आलो, संघटनेत शिवसैनिक पासून जे काम केलं ते आज तगायत केला, विभाग शाखा प्रमुख, विभाग प्रमुख आणि थेट आमदारपर्यंत मजल पोचले। ही सगळी किमया माननीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे, यानंतर माननीय उद्धवजी ठाकरे, त्यांनी सर्वसामान्य लोकांना एवढा मोठा न्याय दिला। नाही तर तुम्ही बघता राजकारणामध्ये ज्याच्या पाठी पाठबळ आहे, पैशाचा बळ आहे, त्यांना तिकीट मिळतात, सगळं मिळतं, परंतु उद्धव साहेबांनी ते खोडून टाकलं आणि एक सर्वसामान्य मुलाला तिकीट देऊन दिग्गजांचा पराभव करण्याची संधी दिली। आज मुख्यमंत्री पदावरून संजय राऊतांनी भाष्य केलंय की मुख्यमंत्री पद बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःकडे न ठेवता सर्वसामान्याला मोठा केलेला आहे आणि अशा प्रकारे त्यांना शुभेच्छा दिल्यात। मात्र याच मुख्यमंत्री पदावरून महायुतीकडून टीका झाली होती की उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे ते घेतलं। त्यावेळीची परिस्थितीप्रमाणे झाला ते। उद्धव साहेब आजही म्हणतात आहे की मला मुख्यमंत्र्याचा काही मोह नाही, परंतु त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती। भाजपने जर सपोर्ट केला असता तर साहेब पक्षप्रमुख म्हणूनच राहिले असते, पण भाजपने जो दगाफटका केला अडीच वर्षाचा, तो जर अडीच वर्षाचा झाला नसता तर त्यांना सुद्धा 2.5 वर्ष मिळाले असते आणि माननीय शिवसेना प्रमुखांचा म्हणजे पक्षप्रमुखांचा एक कोणतरी शिवसैनिक मुख्यमंत्री त्यावेळी सुद्धा झाला असता। आज दोन गट आहेत, शिवसेनेचे दोन आहेत, दोघांचाही मेळा, एकीकडे मेळावा एकीकडे विजयोत्सव। काय वाटतं ही जी शिवसेनेमध्ये फूट पडलेली आज आज जयंती सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांची, त्या दिवशी सुद्धा दोन शिवसैनिक, दोन वेगवेगळे गट पाहायला मिळतात। नाही, तुम्ही बघा, जो आमचा आहे ते खरोखर शिवसैनिक तिथे हजर राहणार आहे। तिथे कुठला तरी इव्हेंट मॅनेजमेंट सारखा सोनू निगम किंवा कुठला कार्यक्रम नाही, हा कार्यक्रम शिवसैनिकांचा आहे। आज सोनू निगम ते मोठा शिव जल्लोष कसा शिव राज्याभिषेक टाईप त्यांनी ते केलंय, तर ते त्याला एक ग्लॅमर दिलाय त्यांनी सोनू निगमचा गर्दी जमवण्यासाठी। इथे गर्दी स्वतःहून येणार आहे, शिवसैनिक घराघरात निघणार आहेत, असा तिथे मेळावा होणार आहे। शिवसैनिकांना एक प्रकारे मानवंदना देणार आहे। एक शेवटचा प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, कशा प्रकारे तयारी सुरू आहे? नाही, त्याची तर तयारी आम्ही चालू केलेली आहे, मायक्रो फील्ड प्रमाणेच करतो आम्ही। एक गटप्रमुख, उपशाखा प्रमुख यांच्या मार्फत जी कामं करायची त्या मार्फत, किंवा मी स्वतः आमदार झाल्यापासून बिल्डिंग वाड्यामध्ये फिरतोय, जेणेकरून जनसंपर्क किती वाढवायचा ते प्रयत्न करतोय। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात। तर हे होते आमदार महेश सावंत आणि आपण पाहतोय की एकंदरीत आता दोन गट जरी शिवसेनेचे झाले असले आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त जे दोन कार्यक्रम जे होतात त्यावरती सुद्धा त्यांनी भाष्य केलं आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।